क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदेड सारखणी येथे शेतकऱ्यांचा संताप फुटला। बटेंगे तो कटेंगे घोषणांनी परिसर दणाणला। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन। कृषी मंत्र्याच्या ऑनलाईन रमी खेळावर रस्त्यात निषेध। सारखणी येथे आज शेतकऱ्यांचा संताप उद्रेकला आणि त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले। बटेंगे तो कटेंगे, जय जवान जय किसान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली नव्हे तर फक्त शेतकरी हक्कासाठी हे आंदोलन राबविण्यात आले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट निशाणा साधत शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्याऐवजी मंत्री ऑनलाईन रमीमध्ये व्यस्त असा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून निषेध केला। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी पुत्र यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आंदोलकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। तसेच दिव्यांग आणि निराधार मातांचे मानधन वाढविण्याबाबतही आंदोलनकर्त्यांनी सरकारला सजग केलं। शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई, दिव्यांग व निराधार महिलांच्या मानधनात वाढ। यावेळी डीवायएसपी माडगणे साहेब व सिंदखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक जाधवर साहेब यांना आंदोलनकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले। या चक्काजाम आंदोलनात माजी राज्यमंत्री व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाचे नेतृत्व आशीर्वाद पाटील प्रतिष्ठान, शेतकरी भूमिपुत्र पिंटू पाटील, वायफणीकर, मिलिंद राऊत, रोशन चव्हाण, अरविंद पाटील, विराज शिंदे, बजरंग बडगुरे, सर्कल प्रमुख मुजाहिद शेख, ओम पाटील, तन्मय पाटील, मनोज राठोड, प्रकाश पवार, केशव करहारे, अनंत मुंडे, बालाजी गायकवाड, सोनू पाटील व समस्त शेतकरी बांधवांनी केले। शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित राहिल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। प्रतिनिधी राजदीप भोसले, नांदेड। शेतकऱ्याचा जो सातबारा कोरा करायचे जे शासनाने आपल्या 2024 मध्ये आम्हाला सांगितलं होतं की बा शेतकऱ्याचा आम्ही सातबारा कोरा करू, पण शासनाला त्या सातबारा कोऱ्याचा विसर पडला। त्यामुळे आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत, निवेदन देत आहोत। बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत। ते जे आम्हाला पुढची दिशा देतील त्या दिशेनुसार आम्ही चालणार आणि आमची वाटचाल आम्ही करणार। शेतकऱ्याचा वाली कोणी नाही मित्रांनो, शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यालाच रस्त्यावर यावे लागले ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। शेतकऱ्यांनी एवढं सर्वांना निवडून देऊन मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री पद देऊन सुद्धा शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही, शेतकऱ्याचा कोणालाही विसर पडला नाही। उलट्या शेतकऱ्याला धमक्या देतात की 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे कर्जमाफीचे पैसे बँकेत भरा भरा। हा किती मोठा दम आहे शेतकऱ्याला। तो दम शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा। येणाऱ्या 2029 मध्ये असा काय पालट करावा सरकारचा सरकारला खडबडून जाग झाली पाहिजे की बाबा असं कसं झालं। त्यामुळे आज सर्व परिसरामध्ये सर्व नागरिक, सर्व शेतकरी, सर्व पक्षाचे झेंडे सोडून सर्वांनी शेतकऱ्यासाठी आज सारखणी येथे सामील झाले। त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। यानंतर शेतकऱ्यासाठी सर्वांनी असे सहकार्य करावे। भविष्यात आजचं जर आंदोलन सरकारने दाबण्याचा आमचा प्रयत्न जर केला तर भविष्यामध्ये उद्या आमचा ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन आहे। सर्व जे शेतकरी आहेत ते ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जो खर्चाने मुंबई गाठणार, त्यावेळेस सरकारला पैठी भूई संपणार नाही की बाबा काय करावं काय नाही। त्यावेळेस सरकारला जाग आणून देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये येणार म्हणजे येणार। धन्यवाद। निवेदन कुठे आहे रे? काय महाराज? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।